हॅलो एव्हरीवन. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे शेगावची कचोरी हो, जी खूपच मस्त झाली होती. तुम्हालाही आवडेल. तर त्याच्यासाठी मी घेतला होता 2 मोठी वाटी मैदा. त्यात टाकलं होतं थोडंसं मीठ चवीनुसार आणि नंतर तेलाचं मोहन देऊन त्याला असं एकजीव करून घेतलं होतं. आणि नंतर मग त्यात टाकलं होतं पाणी. पाणी थोडं-थोडं टाकून मी असं मिक्स करून घेतलं होतं. त्याचा एक डो तयार करून घेतला होता. नंतर इथे मसाल्यासाठी घेतल्या होत्या मी डाळ्या, ज्या आपण चुड्यामध्ये टाकतो त्या डाळ्या. खूप सारी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. त्यानंतर एक पॅन घेतला, त्यात टाकलं मी बडिशोप, जिरं आणि धने. हे तिघंही मी समप्रमाणात घेतलं होतं आणि नंतर त्याला असं छान मस्त भाजून घेतलं. थोडंसं असं हलकं लाल होईपर्यंत. आणि नंतर थोड्या वेळ त्याला थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं. नंतर इथे घेतल्या होत्या त्या डाळ्या, ज्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या, त्या मिक्सरमध्ये अशा बारीक करून घ्यायच्या. म्हणजे नंतर आपण जे थंड होण्यासाठी ठेवलं होतं जिरं, धने आणि बडिशोप, त्यालाही मी असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. म्हणजे असं जाडं-मोठं फिरवलं होतं. तर ही झाली होती जिऱ्याची, धन्याची आणि बडिशोपची पूड तयार झाली होती. आणि हे जे डाळ्यांचं पीठ तयार करून घेतलं होतं. पिठासारखंच एक अगदी बारीक करून घ्यायचं. आणि इकडे मसाल्यासाठी मी घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या, लोंगी मिरच्या होत्या ह्या. ही थोडी तिखटच चांगली लागते कचोरी. आणि त्यात टाकला तर खूप सारा लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. हेही मस्त असं वाटण करून घ्यायचं त्याचं तयार. एक पॅन घेतला, त्यात टाकलं तेल. अ, नंतर आपण जी पूड तयार केली होती, ती त्यात टाकून द्यायची. तिला थोड्या वेळ होऊ द्यायची. आणि मग त्यात टाकलं तर आपण जो अ, हिरवी मिरचीची जो तयार केलेला होता, तो त्यात टाकून द्यायचा. आपलं जे वाटण होतं ते त्यात टाकून दिलं. त्यानंतर ते थोडंसं होऊ द्यायचं, म्हणजे त्याचा कच्चापणा चालले जातो. आणि त्यातच टाकली होती मी नंतर हळद, धन्याची पावडर, थोडीशी कस्तुरी मेथी. ही चवीला खूप छान लागते. थोडीशी टाकायची. असली तर टाकायची, नसली तर राहू द्यायची. पण अजून छान चव लागते त्याच्यावाली. नंतर मीठ टाकून मिठामध्ये थोड्या वेळ ते मसाल्याला होऊ दिलं आणि नंतर मग आपण जी डाळ्यांची पावडर तयार केली होती, ती त्यात टाकून द्यायची. पीठ मस्त असं मिक्स होऊ द्यायचं छान. तोपर्यंत त्याला हलवतच राहायचं आणि बारीक गॅस राहू द्यायचा. नंतर त्यात टाकलं होतं थोडंसं असं पाणी, असं शिंपडून घ्यायचं आणि मग असं हलवून घ्यायचं पाणी टाकल्यानंतरही. आता इथे गॅस बंद करून दिला होता मी आणि तसंच मी झाकण ठेवून थोड्या वेळ राहू दिलं होतं. नंतर इथे जो आपण मैद्याचा डो तयार केला होता, त्याला मी छान असं मस्त परत एकदा मसळून घेतला, म्हणजे असं मिक्स करून घेतलं. छान मस्त भिजून गेला होता तो. तर शक्यतो लवकरच तो पहिले भिजायला घालायचा मैद्याचा डो. म्हणजे तो एकदा मुरला ना, तर अजूनच छान होते ती कचोरी. त्याला तेल सुटत नाही आणि मस्त होते अगदी. मसालाही माझा खूपच छान झाला होता. मला स्वतःलाच खूप आवडला होता. खूपच मस्त झाला होता मसाला. एकीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसवर आणि परत एकदा मैद्याच्या डोला मी छान असं मिसळून घेतलं होतं. त्यानंतर आपला जो मसाला झाला होता, त्याच्या मी अशा छोटे-छोटे बॉल तयार करून घेतले होते, गोळे. मसाला गरम होता. नंतर आपण छोटीशी अशी पुरी करतो तशी लाटी लाटायची आणि त्यात जो आपण मसाल्याचा गोळा तयार केला होता, तो त्यात ठेवून सन असं वरून असं मस्त पॅक करून घ्यायचं. नंतर त्याला प्रेस करून परत एकदा लाटून घ्यायची. मी म्हणजे ते लाटायच्या अगोदरही त्या गोळीला खूप छान असा हातावर मसळून घ्यायची, म्हणजे जेणेकरून वरची जी पापडी आहे ती अजून छान अशी खरपूस लागते त्याच्याने. खरंच आणि फरक पडतो. आपण जर चोळून परत एकदा केलं ना,
तर वरची पापडी जी आहे ती अजून छान खरपूस होते. तेल माझं तापलेलं होतं, म्हणजे जास्त कडकही नव्हतं तापलेलं आणि एकदम असं थंडही नव्हतं, असं मीडियम होतं. आणि खरं तर कचोरीला असंच तेल लागतं, म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही. मी इथे गॅस थोडासा कमी नाही, जास्तही नाही असा ठेवला होता आणि बघा किती छान मस्त अशी फुगली होती कचोरी. अजिबात तेल नव्हतं तिला. मैदा खूपच छान मुरून गेला होता. मस्त झाल्या त्या कचोरी. मला तर स्वतःलाच खूप आवडली आणि घरातल्यांनाही सर्वांना खूप आवडली. मी इथे एक-एक करून अशा सर्व कचोरी तयार करून घेतली होती. सर्वांना खरंच खूप आवडली आणि एकीकडे बाकीच्यांनी गरम-गरम खाल्लीही. इथे हिरवी मिरची मस्त अशी मिठातली तळून घेतली होती आणि कचोऱ्या माझ्या ह्या रेडी झाल्या होत्या. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय कराल. तुम्हाला खरंच खूप आवडेल शेगावची कचोरी. आणि माझा व्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब समोरच्याला खूप जास्त मोटिव्हेशन करतं. तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढे. बाय.